नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत। सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यांती परंतप। तेथ इच्छा ही कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्य आली। तेथ द्वेषेशी मांडिली वराडिक। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत। भक्ती क्षेत्राचा विचार करत असताना 4 प्रकारचे भक्त माझं भजन भक्ती करतात ते मत स्वरूपाला प्राप्त होतात, परंतु अंतकरणातल्या कामनेला व्याप्त झाल्यामुळे जे क्षुद्र फलासाठी क्षुद्र देवतांची उपासना करतात त्यांना भजन केल्यानंतर सुद्धा संसाराचीच प्राप्ती होते, अर्थात जन्म मरणाला ते प्राप्त होतात। किंबहुना ऐसे भजन ते संसाराचीच साधन। एर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे। आणि म्हणून मग जर साया समान असतील, भक्तीचे कष्टही समानच आहे, तर माझ्या प्राप्तीसाठी भक्ती केल्यानंतर मोक्ष मिळतो आणि क्षुद्र फलाचे वासना अंतकरणामध्ये धारण करून अन्य देवदेवतांतराची उपासना केली तर संसाराची प्राप्ती होत असेल तर एकाच कष्टामध्ये 2 विरुद्ध फलं मिळतात। कष्ट तर समानच आहे की नाही, पण ज्यामध्ये फार मोठं फल मिळत असेल ते सायास करावे। पूर्वी आपण एकदा पाठामध्ये उदाहरण पाहिलं, एखाद्या व्यक्तीने 5 किलो वजनाची शिदोरी घेतली आणि प्रवासाला लागला। दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने 5 किलोचा दगड डोक्यावर घेतला। कष्ट समान आहे की नाही, परंतु कष्ट जरी समान असेल तरी विश्रांतीला गेल्यानंतर जे आपल्या भुकेची निवृत्ती करेल अशी शिदोरी जवळ बाळगणं हे शहाणपणाचं लक्षण आहे। तसं फार मोठं चांगलं फळ मिळत असेल तर त्याकरता तीच भक्ती करावी, परंतु प्राणी मात्र तसं करत नाही, कारण त्यांना फल हेतूचा पिंजरा त्या जीवाला बंधनामध्ये टाकतो आणि मग भक्ती करून सुद्धा जे संसारालाच प्राप्त होतात त्याचं आणखीन एक कारण भगवंताने सांगितलं। नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम। जी माझी संकल्पशक्ती माया त्यामुळे जीवाचं ज्ञान झाकल्या गेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा अंतरात्मा असताना सुद्धा ते मला जाणत नाही। तत्वतः मी अज आहे। अजम अव्ययम म्हणजे अविनाशी आहे। अर्थात देह जर निर्माण झाला तर निर्माण झालेल्या सगळ्या पदार्थाला पुढे 5 विकार लागत असतात। जन्म हा पहिला विकार असल्यामुळे त्याला षडभाव विकार म्हणतात। जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, विनश्यते, हे सगळे 6 विकार आहे। जसा देह लहानपणातून निर्माण झाला तर अगोदर तो काही दिसत नाही, निर्माण झाल्यानंतर अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व कळतं। निर्माण झालेला पदार्थ हा काही काळ वाढत राहतो, वर्धते, पण कायमच वाढत नाही, एका ठराविक उंचीपर्यंत वाढतो। वाढल्यानंतर पुन्हा विपरिणमते, त्यामध्ये बदल होतो। बदल झाल्यानंतर घसरण अपक्षीयते आणि सरते शेवटी मात्र विनाश होतो। झाडाच्या फांदीला लागलेलं एखादं जे पान असतं की नाही त्याच्यामध्ये सुद्धा हे 6 विकार बघायला मिळतात। अगोदर दिसत नाही तर बारीक कोंब येतो। जायते, अस्ति, माणसात बघा आता 2 पानं आले बरं। जायते, अस्ति, वर्धते, ते वाढतं। त्यानंतर पुन्हा अपक्षीयते, ठराविक काळापर्यंत वाढतं, नंतर बदल होतो। नंतर सुकतते, अपक्षीयते, आणि एकदा पिवळं पान झालं की वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ते जसं झाडापासून तुटून वेगळं पडतं तसं देहाचाही विकार आहे। पण परमात्म स्वरूपाला मात्र अजम अव्ययम असल्यामुळे हे बाकीचे मोहित झालेले प्राणी मात्र त्यांना जाणत नाही। जी माया जीवाच्या बुद्धी ज्ञानशक्तीला आवृत्त करते तीच माया सत्वगुणवती असल्यामुळे ईश्वराच्या स्वरूपावर मात्र आच्छादन करत नाही बरं। म्हणून ईश्वराला एकाच काळामध्ये भूतकाळामध्ये झालेले, वर्तमान काळामध्ये असलेले
आणि भविष्य काळामध्ये होणारे सगळ्या जीवांचं भगवंताला एका कालामध्ये ज्ञान होतं. वेदाहम समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन. पण ही सुद्धा भाषा तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये आध्यारोपाची आहे. आध्यारोप आणि अपवाद स्वीकारल्यानंतर तत्वतः जे राहतं ते स्वरूप आहे आणि ते स्वरूप मात्र कधी निर्माण होत नाही, कधी नष्ट होत नाही, किंबहुना त्याच्यावरही काही होत नाही. फक्त हा भ्रमातला अनुवाद आहे. उदाहरण पाहिलं म्हणजे लक्षात येईल. आध्यारोप आणि अपवाद का स्वीकारावा लागतो? सूक्ष्म वस्तूच्या ज्ञानासाठी ज्या ज्या गोष्टीचा आपण स्वीकार करतो त्याला अध्यारोप म्हणतात आणि स्वीकार केल्यानंतर पुन्हा त्याचा परित्याग करणं याला अपवाद म्हणतात. ते लहान मुलं रडतात ना, रडत असताना त्या मुलाला काहीतरी दाखवावं लागतं. काही मुलं फारच हट्टी असतात. त्यांना जर आपण खुळखुळा दिला तर खुळखुळ्यात समाधान नाही होत. त्यांना 4 चाकी गाडी दिली म्हणजे प्लास्टिकची बरं तरी समाधान नाही होत त्यांचं. असं करून करून त्यांना बऱ्याच गोष्टी दाखवल्या तर समाधान नाही होत. मग ते आजी उचलून घेतं लाकडीवरी, त्या बाळाला कडेवर उचलते, घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाते आणि तिथून त्या असणाऱ्या बाळकाला त्याचा जगातल्या सगळ्या बालकाचा एक मामा निश्चित आहे, त्याला चांदोबा मामा म्हणतात. आणि लहान बाळकाचं मामावर प्रेम असतं, काही मला माहिती नाही पण असतं. आणि मग ते आजी त्याला दाखवते, बघ म्हणे तुला चंद्र दिसला का? नाही दिसला? मग ते त्याला डोंगर दाखवते, डोंगरावरचं एखादं झाड, त्या झाडाचं खोड, मुख्य फांदी, त्या फांदीची उपफांदी, त्यानंतर पानांचा डहाळा आणि शेवटचं पान दाखवलं की त्याला म्हणते, बघ चंद्राची कोर दिसली की नाही? दाखवायची होती चंद्राची कोर. सुरुवात कुठून केली? त्या डोंगरापासून सुरुवात केली. तसं सूक्ष्म परमात्मा दाखवायचा पण वेदाने श्रुतीने जगतापासून प्रारंभ केला. मग जगत कसं निर्माण झालं? पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दावीजी तेवी औपाधिका बोलिया. जसं प्रतिपदेचा चंद्र दाखवण्यासाठी त्या झाडाची फांदी दाखवावी लागते की नाही, किंवा तसाच सूक्ष्म परमात्मा दाखवायचा असेल आत्मत्वाने तर जगत नावाचं अधिष्ठान स्वीकारावं लागतं. परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी आणि आत्मा कळण्यासाठी देहाचा स्वीकार करावा लागतो. देह आणि जग दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त एकामध्ये समष्टी आहे आणि एकामध्ये वेष्टी आहे. जास्त समूह असेल त्याला समष्टी म्हणतात आणि एकच असेल तर त्याला वेष्टी म्हणतात. जंगलामध्ये झाडं भरपूर आहे की नाही तर त्याला समष्टी म्हणतात आणि एकच झाड आहे त्याला वेष्टी, यष्टी नाही वेष्टी म्हणतात त्याला. एकच प्रकार आहे. तसा देह हा वेष्टी आहे आणि जगत हे समष्टी. समष्टी ब्रह्माचा अधिष्ठान परब्रह्म आणि वेष्टी देहाचं अधिष्ठान आत्मा. हे दाखवण्याची पद्धती आहे. हे अध्यारोप अपवादाची भाषेमध्ये स्वीकार करावा लागतो. नाम आणि रूपाचा स्वीकार केला की त्याला जग म्हणतात, पण तत्वतः मात्र जग हे गणित सोडवण्याकरता स्वीकारलेलं आहे. नाहीतर जगत सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नाही. कारण ज्या जगताचं आपण प्रतिपादन करतो ते जगत कल्पित आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या असणारा कोणताही पदार्थ अधिष्ठान असणाऱ्या सत्य परब्रह्माची कधी लाभहानी करत नाही. दोरीवर सर्प वासला म्हणजे दोरी काही विषारी होत नाही, किंवा दोरीवर पुष्पमाळेचा भ्रम झाला म्हणजे दोरी काही सुगंधित होत नाही. किंबहुना आपल्यावर सर्प भासला, पुष्पमाळा भासली, हे दोरीला माहीतसुद्धा नाही आहे. फक्त हे कोणाला माहिती करून द्यावं लागतं? ज्याचा भीतीने थरकाप उडतो आहे त्याला हे सांगावं लागतं. तसं परब्रह्माच्या ठिकाणी जग झालं, जग राहतं, जग प्रलयाला प्राप्त झालं असं अजिबात नाही. आपल्या सगळ्यांना स्वप्नाचा अनुभव आहे की नाही? स्वप्न पडतं की नाही आपल्याला? नाही पडत? भाग्यवान आहे. स्वप्न सगळ्यांना पडतं कधी ना कधीतरी. मग आता स्वप्नस्थ पदार्थ दिसतात की नाही आपल्याला? माझं स्वप्न दुसऱ्याला दिसत नाही आणि जे स्वप्न मला प्रतीतेला येतं ते सुद्धा क्षणभरच दिसतं. पण त्या स्वप्नाचा प्रभाव असा आहे, क्षणभर दिसल्यानंतरसुद्धा आणखीन एक भ्रम होतो की हे क्षणभरचं नाही, हे तर 4-5 पिढीचं आहे असं वाटतं की नाही? तसं जगाचाही भ्रम आहे.
मग समजा सामान्य नाही, जग किती कालापासून आहे, थोडं पुढे सारखा, अनादी कालापासून जगत चालत आलेला आहे. हा सुद्धा जगताच्या संबंधाने भ्रम होतो. ज्ञानोबांनी कालच उदाहरण दिलं आपल्याला. दोरीवर सर्प भासला तर त्याची आपल्याला मोजणी करता येते का? नाही. म्हणे हो, हा काळ्या वर्णाचा आहे, हा कवडा आहे, हा गव्हासारख्या रंगाचा आहे. अशी जशी ज्याप्रमाणे मोजणी करता येत नाही, तसं अधिष्ठान असणाऱ्या परब्रह्मावर भासलेल्या जगताचा सुद्धा कोणत्याही प्रकारे मोजणीचा विचार करता येत नाही. असा मी अनुस्यूत आहे, सदैव अखंड आहे. आणि या प्राणीमात्राला जो जन्म आणि मरणाचा संसार प्राप्त झाला, त्याच्या संबंधाचा थोडासा विचार वेगळा आहे. ती गोष्ट सांगायला ज्ञानोबांनी प्रारंभ केला. नेमकी ती गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. गोष्ट म्हटली की मनुष्याला थोडी जिज्ञासा असते. आता गोष्टी सांगितल्या जात नाही एवढ्या, कारण आता सगळ्या मोबाईलमध्येच आलेल्या आहे. मला चांगलं आठवतं, शाळेमध्ये असताना मला पुस्तक असायचे शाळेच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त बरं का. आता जे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा जास्त असते त्यांना ते आठवल बघा. शाळेमध्ये आम्हाला एक पुस्तक होतं, छान छान गोष्टी. तर त्यामध्ये रामायण, महाभारत अशा गोष्टी असायच्या. आणि त्या गोष्टी ऐकूनच आपली काय व्हायची, जिज्ञासा वाढायची. एका राजाने सांगितलं एका प्रजेला, मला गोष्ट सांगायची म्हणे, पण जर गोष्ट अशी न संपणारी पाहिजे. गोष्ट संपली लगेच फाशी. काही काही लोकांनी प्रारंभ केला. आता काही तर लोक फाशी म्हणल्यावर नकोच म्हणले, गोष्टच सांगायला नको. गोष्टीची गोष्टसुद्धा काढू नका, फाशी होते म्हणे. एका जणाने गोष्ट सांगितली. आता किती सांगितली तर किती दिवस चालणार आहे? बरं, एखाद्याचं भागवत तयार आहे, किती दिवस? 7-8 दिवस ना. त्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त भांडवल नाही, 7-8 दिवस. आता एका जणाने महिनाभर गोष्ट सांगितली. तर मला गोष्ट संपली का? म्हणजे संपली, चला फाशीवर. एका महात्म्याच्या लक्षात आलं. प्रजा तर घाबरली आहे. राजा तर म्हणतो गोष्ट सांगा. ते महात्मा हुशार, त्याने सांगितलं, राजा मी तुला गोष्ट सांगतो, तुम्हाला आपली अट माहिती? म्हणे हो. संपली की फाशी? म्हणे हो. राजा ऐक म्हणे, एक शेतकरी होता, 100 एकर शेतीचा मालक, एकटा शेतकरी. इतका सुंदर त्या वर्षी पाऊस आला, वापसा चांगला साधला गेला. आणि 100 एकरामध्ये त्याने फक्त ज्वारीच पेरली, दुसरं कोणतं पीक घेतलं नाही. जमीनच गोदावरीच्या काठाची असल्यामुळे एका एका ताटाला 3-3 कंस लागले म्हणे राजा. मग ज्या 100 एकरामध्ये सालाप्रमाणे जेवढी जमीन आपलं पीक पिकायचं, तिप्पट पीक झालं की नाही म्हणे. आणि सगळीकडे पाहिलं तर फक्त ज्वारीच्या राशीच राशी, अमाप अनंत पीक झालं. म्हणे वा वा वा, चांगली गोष्ट आहे. मग राजा तुला आता मी चांगल्या प्रकारे गोष्ट सांगतो. मग आता एवढं पीक साठवायचं कुठं? त्याने फार मोठं भुयार तयार केलं. त्याला गावाकडे पेव म्हणतात बघा. त्यातून वाफ बाहेर यावी लागते बरं. जर त्यात ओलावा राहिला तर नष्ट होतं, त्यातली सगळी जमिनीतली वाफ बाहेर. आमच्या गावात आहे बरं का हे पेव अजून आहे. माणसांना पेवात पाणी गेलं, त्याच्यात पाणी जाऊ द्यावं लागत नाही. मग त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याने सगळी असणारी ज्वारी पुरून टाकली आणि थोडीशी फट ठेवली. मग एक चिमणी यायची, त्या फटेतून आत जायची आणि एक दाणा आपल्या चोचीमध्ये घ्यायची. कारण तिच्या चोचीमध्ये फक्त एकच धान्याचा कण बसतो. पण तिने विचार केला, मी एकटीच आहे, घरी माझे 2-4 मुलं आहेत, बाळ आहे की नाही, मग त्यांच्याकरता आपण चारा घेऊन गेलं पाहिजे. मग राजा ती एक कण घ्यायची. ऐकतो ना तो राजा? हो. ते गोष्ट ऐकायला असा हुंकार द्यावा लागतो बरं. नाही तर मग गोष्ट संपली. मग लहान मुलाला हुंकार द्यावा लागतो. ऐकतो ना राजा? हो ऐकतो आहे. ते चिमणीनं यायचं, ज्वारीचा कण चोचीमध्ये घ्यायचा, भुर्र ओढायची. पुढे थांबना म्हणे, अजून लय मोठी ज्वारी बाकी. पुढं काय, पुढं महिनाभर चाललं तर हेच. आता असे किती कण काढले म्हणजे ती गोष्ट संपणार आहे. गोष्टीमध्ये जिज्ञासा असते की नाही, तसे ज्ञानोबा आपल्याला गोष्ट सांगतात. हे गोष्टच आहे, रूपक आहे, पण हे मात्र शास्त्रातलं रूपक आहे. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये घडतं कसं, तर ती संगती आपल्याला या जीवनातून लागू शकते. मनुष्य, आपण या 7व्या अध्यायामध्ये बघा, साधकाचा सिद्ध अवस्थेपर्यंतचा प्रवास पाहिला की नाही. बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती, समहात्मा सुदुर्लभः, असा प्रवास पाहिला की नाही. साधकाला पहिल्यांदा विषय बाजूला सारावे लागतात, त्यानंतर विषयांचे विकार, मग त्याला सद्वासना धारण करावी लागते, साधूंच्या संगतीमध्ये यावं लागतं,
प्रामाणिक कर्म करावं पण फलाची आसक्ती ठेवू नये. असा जीवनामध्ये चांगला योग आला की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची त्याला प्राप्ती होते. आणि मग ते त्याचा अधिकार बघून ज्यामध्ये जीवाचं परब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलं असा महावाक्याचा उपदेश करतात. आणि त्या ज्ञानाने भ्रमनिवृत्त झाल्यामुळे सगळीकडे त्याला परमात्मा दर्शन होतं. असा वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः असा प्रवास आपण पाठीमागे याच अध्यायामध्ये पाहिलेला आहे. आता तो प्रवास उद्धाराला कारण आहे. आणि इथे होणारा हा जीवाचा प्रवास संसार प्राप्त करून देणारा, अधोगतीला घेऊन जाणारा आहे. भगवंताने मागं त्याचं अवतरण दिलं ना, ऐसा मी पंडुसुता अनुस्युत सदा असता या संसार जो भूता तो आणे बोले 65वी ओवी आली तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी जेथ अहंकार तनुंसे वालभ पडिले. आता अर्जुन आम्ही तुला या जीवाला संसार कसा प्राप्त झाला, इथे जो विचार चालू आहे ना तो संसार म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असणारा संसार नाही घ्यायचा बरं. घरं दारं जमीन जुमला हा संसार नाही घ्यायचा. संसार म्हणजे काय, जो क्षणाक्षणाला संपतो आहे तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती सम्यक सरती किंवा संसरती ती संसार. जो क्षणाक्षणाला संपतो त्याला म्हणतात संसार. जगही संसारच आहे आणि देहसुद्धा संसारच आहे. मग जीवाला हा विनाशी संसार जन्म आणि मरणाची अनिष्ट परंपरा कशी काय प्राप्त झाली, तर वास्तविक श्लोकामध्ये पुढे विचार आलेला आहे. इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा आणि द्वेषापासून निर्माण झालेल्या द्वंद्व मोहेन असा विचार झाला की नाही. इच्छेपासून पुन्हा मोह निर्माण होतो पुढे, पण ती इच्छा कुठं निर्माण झाली तर याचा बारीक विचार ज्ञानोबांनी मागे सांगितला. म्हणजे या श्लोकाचं प्रारंभ करत असताना जे व्याख्यान होणार आहे त्या व्याख्यानाचा मूळ गाभा कुठून प्रारंभ होतो, मूळ कारण काय, तर तिथून ज्ञानोबांनी सांगायला प्रारंभ केला. म्हणून या श्लोकावरचं हे ज्ञानोबांचं वार्तिक आहे. कारण भगवंताकडून जे सांगायचं राहिलं ते ज्ञानोबांनी पूर्ण केलं आहे. इच्छा आणि द्वेष यांच्यापासून द्वंद्व मोह निर्माण झाला हे मान्य आहे, पण ती इच्छा कुठून निर्माण झाली हे तर सांगावं लागेल की नाही. मग त्या इच्छेचे आईवडील पहिल्यांदा सांगितले, ती गोष्ट ज्ञानोबा सांगता. पहिल्यांदा श्लोक बघू आणि मग ते व्याख्यान करत असताना मागच्या ओळीचा थोडासा संदर्भ बघून आपण पुढे जाऊ. पदच्छेद फार सोपा या श्लोकातला नाही जवळपास. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. या श्लोकामध्ये कुठलंच पदच्छेद नाही, सगळे पद एकत्र आणि सोपे आहे. पण दोन संबोधनं वापरले बरं. हे भारत, हे परंतप. भरत कुलामध्ये उत्पन्न असणारा हे अर्जुना हा झाला भारत शब्दाचा पहिला अर्थ. दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान होणारा. आध्यात्म ज्ञानामध्ये रममान होणारा हे अर्जुना म्हणून भारत. आपला देशाचं नाव काय आहे, कोणता देश आहे आपला, भारत हे आपल्या खऱ्या देशाचं नाव आहे. भरत राजा या भूमिकेत राहिला, भूमी म्हणजे जमीन, त्यामुळे या देशाला संपूर्ण नाव आलं. म्हणून तर आपण संकल्प सोडताना भरतखंडे असं म्हणतो की नाही, किंवा भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती भारतवर्षे असं म्हटलं. जम्बूद्वीपे भरतखंडे असं म्हटलं की नाही. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. आपण राहतो जम्बूद्वीपामध्ये, त्या जम्बूद्वीपामध्ये पुन्हा भरतखंड म्हणजे भारत देशात राहतो. आणि त्या भारत देशामध्ये राहत असल्यामुळे जो ज्ञानात रममान त्याला भारत म्हणतात ना. आपला देश भोगात रममान होणारा नाही, भारत देश आहे. आपल्या स्वातंत्र्यानंतर जर आपल्याला आपला पूर्व इतिहास जर चांगल्या प्रकारे शिकवला गेला असता तर आपला भारत देश आहे त्या स्थितीपेक्षा आणखी कितीतरी प्रगत असता. पण आपल्याला इतिहासामध्ये असं शिकवलं गेलं की आपल्याकडे अनिष्ट परंपराच होत्या, आपल्याकडे हे अंधश्रद्धाच होती. असं काही नाही, अंधश्रद्धा होती आपल्याकडे. तर मग ज्या आपल्या भारतीय असणाऱ्या महापुरुषांनी जे जे आतापर्यंत निर्माण केलं त्याला अजूनही गंज लागलेला नाही. आपल्या हस्तिनापुरामध्ये दिल्ली शहरामध्ये आणखीन एक खांब आहे बघा.
हजारो वर्ष होऊन गेले, पण त्याला अजूनही गंज लागलेला नाही. म्हणजे धातुविज्ञान किती प्रगत होतं. जे किल्ले किंवा जे मंदिरं तयार केले ते अजूनही कालाचा ओघ झाला तरी नष्ट होत नाही. किती प्रगत असेल तंत्रज्ञान. इंग्रज ज्या काळामध्ये आपल्याकडे आले होते की नाही, परकीय असल्यामुळे नाही म्हणे इंग्रजाने आपल्या भारतात सुधारणा केली. आपला भारत देश गरीब होता आणि मग इथं ते भीक मागायला आले होते का? कोणी गरीबाकडे जात असतो का? अरे सोन्याची चिडिया होता भारत देश. येथे सोन्याचा धूर निघायचा, इतका भारत देश प्रगत होता. मग त्या लालसेमुळे ते इथं आले आणि तामिळनाडूच्या दक्षिण भारतामध्ये एक युद्ध झालं. त्या युद्धामध्ये एका इंग्रजाचं नाक कापलं गेलं. आपल्या भारतामध्ये 6.5 लाख खेडे आहेत आणि त्या काळामध्ये 7.5 लाख गुरुकुलं होते. म्हणजे एका गावामध्ये एक गुरुकुल, काही काही गावामध्ये 2 गुरुकुल. म्हणजे 6.5 लाख खेडे तर 7.5 लाख गुरुकुलांची संख्या किती प्रगत असेल. आणि मग ज्याला जे शिकायचं ते शिकवलं जायचं. चिकित्सा, विज्ञान, सगळं ज्योतिषशास्त्र, युद्धकला हे सगळं शिकवलं जायचं ज्याच्या रुचीनुसार. आता रुचीनुसार शिकवलं जातं का? रुचीनुसार नाही. एक विद्यार्थी सगळे आले की सगळे एकाच वर्गामध्ये. त्या काळामध्ये चिकित्सा, मग एका इंग्रजाचं नाक तुटलं, कापल्या गेलं. आता ते नाक तर कसं जोडायचं? मग ते आल्यानंतर त्याला सांगितलं गुरुकुलामध्ये जा. आणि गुरुकुलामध्ये तिथल्या ऋषीने त्या इंग्रजाचं नाक जे कापलं गेलं होतं अशा पद्धतीनं म्हणजे चिकित्सा केली की एका रात्रीमध्ये त्याचं नाक जोडल्या गेलं. आणि मग त्याने आपल्या देशामध्ये पत्र पाठवलं म्हणे भारतामध्ये एवढी काही विद्या प्रगत आहे की या विद्येची आपण बरोबरी करू शकत नाही म्हणे. इथे लहान मुलांचे रामायण आणि महाभारत पाठ आहे. भगवद्गीता तर किती जणांच्या कंठस्थ आहे म्हणे. हा देश विद्येने फार प्रगत आहे. त्याने ते पत्र पाठवलं, त्याच्या नोंदी आहेत. आणि लोक म्हणते भारत देश मागास होता. मागास नाही, थोडे दिवस थांबा, भारतच सगळ्यात पुढे जाणार आहे. ह्या अध्यात्मविद्येचा हे ना आपल्याला स्त्रोत मूलभूत पाया आहे. म्हणून भारत देश आहे आपला, भारत देश. सगळे लोक इकडे आकर्षित होतात आपल्याकडे. ही आपली प्रधान संस्कृती आहे. म्हणून हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, आता ते इतिहास सांगायला गेलं पाठ बाजूला राहील. हे भारत चिकित्साशास्त्र आहे आपल्याकडे. 2 अर्थ झाल्या. भरताच्या कुलामध्ये निर्माण झालेला आणि ज्ञानामध्ये रममान असणाऱ्या अर्जुना तुझी योग्यता आहे. तो मोहाला प्राप्त नाही होऊ शकत. किंवा परंतप, जो शत्रूला ताप निर्माण करतो म्हणून हे परंतप. म्हणून तो या द्वंद्व मोह नावक शत्रू तुला पराभूत करू शकत नाही, तुझी योग्यता आहे. मनुष्याकडे 2 प्रकारची योग्यता असते. एक कुलाची योग्यता असते आणि एक त्याची स्वाभाविक योग्यता असते. आपल्या कुलाचा कुलाचार पाहिला, मनुष्याने व्यवस्थित वागावं, कुळाचार आलेला आहे. म्हणजे कुलाला साजेसं वागावं, हे कुलोत्पन्नाची लक्षणं आहे. आणि आपलं कुळ जर मोठं नसेल तर असा पराक्रम करावा की आपल्या नावाने आपलं घर ओळखलं गेलं पाहिजे. हे शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. मनुष्य कुणाकुणाची ओळख सांगतो. मी अमुकाचा मुलगा आहे, सामान्य ओळख आहे. मुलगा म्हणजे वडिलावरून त्याची ओळख निर्माण झाली तर ही मध्यम ओळख आहे. एखादा म्हणतो मी अमुकाचा भाचा आहे, म्हणजे मामावरून ओळख आहे, ही सुद्धा कनिष्ठ ओळख आहे. एखादा म्हणतो मी अमुकाचा जावई आहे, ही तर सगळ्यात आदम ओळख आहे. म्हणजे सासऱ्यावरून त्याला ओळखलं जातं असं नाही. आणि स्वतः ओळख निर्माण केली तर ती सर्वोत्कृष्ट आहे. लोकांनी समाजाने ओळखावं, हा मुलगा आहे ना त्याचे ते वडील आहे. म्हणजे मुलावरून वडिलांचा परिचय किंवा वडिलावरून मुलाचा झाला तरी तो मान्य होईल, पण बाकीचे परिचय मात्र कनिष्ठ आहे. म्हणून परंतप अशी स्वाभाविक शक्ती आहे किंवा कुळही चांगला आहे. हे भारत, हे परंतप अन्वय असा आहे सर्गे. सर्ग म्हणजे काय? उत्पत्ती. देहाची उत्पत्ती झाल्याबरोबर काय होतं? अंतकरणामध्ये जीवाला देहाची प्राप्ती झाली, प्रक्रिया घडते. असे देहाची लहान बालक असताना त्याला देहाचा अभिमान नसतो बघा, ते पाळण्यात खेळतं नुसतं. नंतर त्याला माहिती होतं खरं तर ते निर्माण झालं का त्याला देहाचं स्मरण नसतं आणि त्याच्या देहाला नावही नसतं, पण ते आते त्याच्या कानाजवळ जाते, क्रूर म्हणते काहीतरी असं म्हणते की नाही. आणि त्या आवाजाला ते मग ते प्रतिसाद देतं. उपजली या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेविली नावेशी.
जे त्यांना नाव ठेवलं जातं, ओ काय ओ असं म्हणतं की नाही, ते ओ देत उठी, ते प्रतिसाद देतं. लहान मुलाला देहाचं तादात्म्य अभिमान नसतो, नावाचा अभिमान नसतो. आणि मग जसं जसं ते वाढतं तसं ते देहाला मी म्हणतं. आणि एकदा देहाला मी म्हटलं की देह संबंधी सगळ्यांना माझे असं म्हणतं बघा. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा देह निर्माण झाला जीवाला की देहाच्या संबंधाने तादात्म्य निर्माण झालं. आणि मग त्या तादात्म्यापासून सुरुवातीला त्याचं कशात मन रमत नाही. उदाहरण दिले म्हणून सांगितलं बरं. प्रक्रिया अशीच घडते बघा जीवनामध्ये. देहाचं तादात्म्य झालं बाळकाला, मग एकदा त्याच्या हातात खेळणी आली की ती खेळणी माझी असं ते म्हणतं. किंवा त्या खेळणीला प्राप्त करावं अशी त्याला इच्छा निर्माण होते की नाही. अगोदर इच्छा सामान्य असते, मग इच्छा प्रबळ होते. प्रबळ आणि तीव्र झालेली इच्छेला म्हणतात काम. काम अपूर्ण झाला की त्याच्यातून द्वेष निर्माण होतो. आणि द्वेषापासून मग मी सुखी मी दुःखी असे द्वंद्व मागे लागतात. द्वंद्व म्हणजे जोडी, सुखी दुःखी. याला प्रतिसाद आहे ना, मान अपमान, निंदा स्तुती, लाभ हानी, जय पराजय, हे सगळे मागं लागतात. जीव द्वंद्व, मोह. मोह म्हणजे अविवेक. द्वंद्वामुळे त्याला विवेक शक्ती राहत नाही, तो अविवेकाला प्राप्त होतो. आणि अविवेकाला प्राप्त झाला की सर्वभूतांनी संमोहम यांती. सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र संमोहाला, विवेकशक्तीच्या अभावाला निवड नाही करू शकत. आणि म्हणून ते मोहाला, अविवेकाला प्राप्त झाल्यामुळे मलाही जाणत नाही आणि माझी भक्ती करत नाही. म्हणून अविवेक असेल तर देवाचं भजन नाही घडत. हे दुसरं कारण सांगितलं. पहिलं कारण जीवावर मायेचं आवरण आहे, आणि दुसरं कारण संमोहम, विकाराचं काय आवरण. या दोन कारणामुळे जीव माझं भजन करत नाही. आता यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण बघा. तेथ इच्छा आहे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्या आली. तेथ द्वेषशी मांडिली वऱ्हाडिक. या सगळ्या ओव्या एकत्र आहे बरं. 71 ओवीपर्यंत सगळ्या ओव्या एकत्र, एकच प्रबंध आहे. पण आता क्रमाक्रमाने घेऊन सगळ्या ओव्या तुम्ही ध्यानात ठेवा. या सगळ्या ओव्या एकत्र वाचायच्या. याचं एकमेकामध्ये अर्थ गुंफलेले साखळी आहे यांची सर्वांची, या सगळ्या ओव्यांची. तेथ इच्छा ही कुमारी झाली. थोडी मागची ओवी अर्धी घ्यावी लागते आपल्याला. चेथ अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार म्हणजे काय, मी असा अंतकरणाचा जो अभिनिवेश, त्याला म्हणतात अहंकार. आणि मग तो कोणालाही मी नाही म्हणत. अहंकार कुठंतरी जाऊन बसत असतो. काहींचा अहंकार एवढा वाढतो, बापरे बाप. अहंकाराला माणसं बघा प्रवास करतात ना चारचाकीमध्ये, धक्का कशाला लागतो, गाडीच्या आरशाला. उगं काहीतरी खरचडतं. तो काय म्हणतो, दिसत नाही तुला, मला धक्का दिला का. धक्का कोणाला लागला होता, धक्का कोणाला लागला म्हणतो, मला काय समजलं. किंवा एखादा व्यक्ती प्रवास करतो गाडीमध्ये आणि खेडेगावातले रस्ते असतात, येड्या बावळीचे काटे लागतात बघा, फांद्या असतात ना वाढलेल्या, तर कोणी तोडत नाही काहीच नाही. मग त्या घासतात बघा बाहेरून, मग दरवाजाला ओरखडा लागतो. माणसाला काय वाटतं, हां वाहनाला नाही ओरखडा लागला, एक काटा मेरे दिल में चुभा आहे असं म्हणतो की नाही. म्हणजे आपल्या हृदयात लागला, थोडी हिंदी जमते मला असं म्हणतो की नाही, काटा माझ्या हृदयात लागला म्हणतो. त्याचं काय आहे, ममत्व आहे आणि अहंता आहे. आणि तोच व्यक्ती दुसऱ्या दिवशी एस टीमध्ये बसून प्रवास करतो, दोन्हीकडून फांद्या घासून जातात, काही वाटत नाही का, भक्तायसे जानाचे तिथं उदास आहे का नाही. तो त्या वाहनाचा विषय उदास आहे. म्हणजे अहंकार आहे आणि ममता आहे. बरं, आपण देह जो धारण केला तो आताच आहे ना. आपल्या प्रत्येकाचा आपापल्या देहावरचा अहंकार आहे, ममता आहे, दुसऱ्याच्या नाही ना. दुसऱ्याच्या देहाला दुखणं आलं तर उपचार आपण घेतो का, नाही. त्याला जखम झाली तर वेदना आपल्याला होतात का. जसं दुसऱ्याच्या देहाचं तादात्म्य आपण घेत नाही, तसं ज्या दिवशी आपल्याला आपल्याही देहाचं तादात्म्य घेता येणार नाही त्या दिवशी आपण मुक्त हो. दुसऱ्याचं घेतो का आपण, नाही घेत. फक्त आपण आपलं घेतो देहाचं तादात्म्य. जे तर अहंकार तनुशी, अहंकाराचं शरीराच्या बरोबर, तनु म्हणजे स्त्रीलिंगी शब्द घेतला, तनुशी वालभ पण तनु म्हणजे शरीरच घ्या.
अहंकार आणि शरीर यांचं झालं तादात्म्य. ज्ञानोबा रूपक करतात बरं. आता हे रूपक आहे प्रेमविवाहाचं. तनुषी वालब पडिले. वाडब म्हणजे प्रीती, आवड निर्माण झाली. वास्तविक अहंकाराचं लग्न लागायला पाहिजे होते परब्रह्माशी, तर तो मुक्त झाला असता. त्या अहंकाराचं लग्न लागलं शरीराबरोबर. आणि मग तो शरीराला मला काय समजलं, मी का सामान्य आहे का? वा वा, माझी लय ओळख आहे म्हणे. काय ओळख आहे? आमदाराच्या स्टेजवर गेलो होतो मी, ते माझ्याशी बोलले. काय म्हणले? खाली उतर. एवढी ओळख आहे आपली, आहे ना. अहंकार सांगतो की नाही असा? अहंकाराने सामान्य समजलं काय मला? काय काय लोक बोलतात. अपमानामध्ये सुद्धा अहंकाराचा अभिनिवेश असतो. वाटतं की नाही? सामान्य नाही म्हणे मी. हो, सगळ्या गावाला माहिती आहे आपल्या कोणी नादी लागत नाही. बरोबर आहे, कुत्र्याच कोण नादी लागतंय असं म्हणतो की नाही? तो अहंकार असतो माणसाला. हा जे पाचाही गाठी पडे देहाकार उघडे, ते नाचवी चहूकडे तो अहंकार गा. पंचमहाभूताचं एकत्रीकरण झालं, पंचीकरण होतं. पंचमहाभूत एकत्र आले की देहाचा आकार निर्माण होतो. आणि त्या आकारावर तादात्म्य धारण करून जो जीवाला सगळीकडे नाचवितो, सगळीकडे. देहाचं तादात्म्य हेच दुःखाला कारण आहे. ज्या अवस्थेमध्ये आपल्याला देहाचं तादात्म्य नसताना, तादात्म्य म्हणजे काय? तेच मी आहे असं मानणं. आत्मा म्हणजे स्वरूप आणि तेच माझा आत्मा असं मानणं, याला तादात्म्य म्हणतात. गाढ झोपेमध्ये तादात्म्य आहे का आपल्याला? जागृतीमध्ये बघा, एखाद्या व्यक्तीचं शल्यकर्म झालेलं असतं. शल्यकर्म म्हणजे मराठी शल्यकर्म, इंग्रजीत चिरफाड ऑपरेशन झालेलं असतं की नाही. वेदना असतात बघा प्रचंड, त्याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही. यातना आहे की नाही? ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीला गाढ झोप लागली तर वेदना नाही होत त्याला, कारण तो शरीराला विसरतो, किंबहुना स्वतःलाही विसरतो. स्वतःला विसरला का मीपणाला विसरतो, आणि शरीराला विसरलं की माझेपणा ममतेला विसरतो. जिथं अहंता आणि ममता नसते. म्हणून गाढ झोपेत काय होतो? मला खूप बरं वाटलं, बरं रात्री माझा आराम झाला, मला सुखाने झोप लागली. जाग झालं की मग मात्र कणवतो. कारण का? आता देह आठवला ना, देह आठवला की लगे दुःखाला प्रारंभ, आणि देह विसरला की सुखाचा प्रवास. देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशे राजा कोळो आले. आपल्या दररोजचा प्रवास आपला अहंकारातून सुरू होतो. आपण झोपेतून उठलो की पहिलं कोण उठतं? मी ह भ प म्हणजे मी असं म्हणतो की नाही. पहिला अहंकार जागा होतो. आणि झोपी जात असताना सुद्धा सगळ्यात शेवटी अहंकार मीच काय होतो? लयाला जातो. सुरुवात अहंकारातून, शेवट अहंकारात. आणि त्या अहंकाराचं शरीराबरोबर झालं वालभ प्रीती प्रेमविवाह झाला. कोणाचा झाला? जीवाचा, म्हणजेच अहंकाराचा शरीराबरोबर झाला की नाही विवाह. आता हे लग्नाचं रूप आहे बरं, लय वाढत जाणार आहे. आता हे लग्न झालं, ज्यांचं लग्न झालं त्यांना मुलगी झाली, त्या मुलीच्या ठिकाणी मुलगा झाला. तो मुलगा अहंकार नावाच्या आजोबाने वाढवला, पण तो सामान्य नव्हता, त्याचं वागणं फार भयंकर आहे. त्या मुलाचं सुद्धा पुन्हा एका मुलीशी लग्न झालं. असं फार 2-3 लग्न आली आता ह्याच्यामध्ये आजचे. पण काळजी करू नका, जसे आळंदीमध्ये एका मंगल कार्याला 2-2 लागतात, तसे एका पाठात 3 लावू आपण आज. जे तर अहंकार तनुषी वालभ पडिले, अहंकाराचं आणि शरीराचं लग्न लागलं. आणि आता पुढे रूपक. जेत अहंकारम, हा परमार्थातला अहंकार काय म्हणतो माहिती आहे का? बुद्धीला अहंकारम धियम ब्रोते मा सुप्त प्रबोधय उत्थिते परमानंदे नत्वम नाहम न वै जगत. तो अहंकार त्या बुद्धीला म्हणतो. ऐकते का म्हणे? बुद्धीला बोलतो म्हणे, बघ जो आत्मा झोपलेला आहे ना, त्याला जाग नको, झोपूनच राहू दे त्याला. असा अहंकार त्या बुद्धीला गुप्त वार्ता सांगतो. म्हणे का बरं? अगं जर त्याला तू जाग केलं, बुद्धी जाग करते ना, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने जाग करते बुद्धी. असा जर तो आत्मा उत्थिते परमानंदे, तो परमानंदाने जागा झाला ना, तर पहिली गोष्ट तू राहायची नाही म्हणे.
कारण सात्विक बुद्धीचं काम संपलं की बुद्धीचा बाद होतो, बुद्धी राहत नाही. नाहम मी राहणार नाही, कारण अहंकार निघून जातो. नवई जगत सुद्धा राहणार नाही. म्हणून हे बालिके ऐक, सल्ला देतो, अनुभव देतो सल्ला. जाग नको करू त्याला, आत्मस्वरूपाला जाग नको करू. असं तो अहंकार लाडीगुडी लावतो. या अहंकाराचं लग्न झालं शरीराबरोबर. हे आपल्या जीवनाचा प्रवास आहे बरं. नाही तर हे लग्न शोधायला जाल कुठं बाहेर आहे का कुठं. हे आपल्यातच पाहायचं की आपला अहंकार शरीरावर आहे की नाही. आणि मग एकदा अहंकार शरीरामध्ये आला की मग ते इथं अहंकार आणि शरीराचं लग्न झालं. आणि त्या दोघा दाम्पत्यापासून मुलगी झाली. त्या मुलीचं नाव इच्छा. ते इथं इच्छा आहे कुमारी झाली. कुमारी म्हणजे मुलगी. इच्छा अंतःकरणात निर्माण होत नाही काय. इदम मे स्यात, इदम मे स्यात, मला हे असावं, मला हे असावं, मला हार असावा, मला नारळ असावं, मी पुढचं नाही सांगत, मला हे असावं, अशी इच्छा असते की नाही सामान्य. हे इच्छा निर्माण होते. इच्छा अगोदर सामान्य असते आणि ती इच्छा वाढत वाढत गेली की त्याला तारुण्य प्राप्त होतं. आणि इच्छेला तारुण्य म्हणजेच काम नावाचा विकार आहे. इच्छेच्या ठिकाणी प्रबळ कामना निर्माण होणं हे तिचं तारुण्य आहे. आणि तारुण्यामध्ये मुलगी आली की त्याला उपवर होणं असं म्हणतात. तिचं लग्न झालं पाहिजे. त्या शास्त्रामध्ये असं ठरलेलं आहे की कन्येचा विवाह होतो. जुन्या काळात 8 वर्षा भवेत कन्या, आणि कन्यादान सांगितलेलं आहे. पण तुम्ही असं म्हणाल की लहान वयातच लग्न व्हायचं का. लग्न लहान वयात व्हायचं, पण मुलगी मात्र नांदायला तितक्या लहान वयामध्ये येत नसायची. ती मुलगी मात्र आपल्या माहेरीच राहायची आणि तिला सांगितलं जायचं की बाई तुझं लग्न झालेलं आहे. आणि मग योग्य वयामध्ये आले की ती सासरी पाठवली जायची. लग्न जरी बालवयामध्ये झालं असेल पण तरीसुद्धा मात्र ती प्रथा असायची. कारण मुलगासुद्धा 24 वर्षापर्यंत गुरुकुलात राहायचा ना. 8व्या वर्षी पाठवला जायचा. म्हणजे ते उपनयन संस्कार म्हणजे एक प्रकारचं लग्नच आहे बरं. लग्नासारखाच विधी असतो त्यामध्ये सगळा. तिचं लग्न झालं. इच्छा आहे जुन्या काळातले लग्न. इच्छा आहे कुमारी झाली. इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. जिया वृत्तीची आवडी, बुद्धी होय वेडी, विषयाची या गोडी ते काय इच्छा. इच्छा कशाला म्हणतात. जिला विषयामध्ये गोडी आहे. जी इच्छा वाढली की बुद्धी वेडी होऊन जाते, सुचत नाही काही त्याला. मला इच्छा निर्माण झाली ना, बघा आता वारीमध्ये इच्छा निर्माण होते काही लोकांना. दररोजची सवय असते चहा घ्यायची सकाळी सकाळी, आणि नेमका अपेक्षित चहा मिळत नाही. इच्छा ही कुमारी झाली आणि मग ते कामाची आता तारुण्य आले. ती प्रबळ इच्छा वाढली. त्याला मला अहो मालिका नंतर, म्हणे ठेपाई नंतर. अहो हा चहा परत मिळणार नाही, हा क्वालिटी म्हणे. भजन सोडतो की नाही. इच्छा भूतले आठवे का बोले कानो झाकवे, ऐशियावरी चेतवे ते गाय इच्छा. ती इच्छाच आहे. भूतकाळातलं काहीतरी आठवतं, कानावर शब्द पडतात आणि त्यामुळे मग जिथं नाही तिथं घेऊन जाते ती इच्छा. इच्छा जर प्रबळ झाली, इच्छा ही सामान्य असते की नाही. सामान्य इच्छेला जर तारुण्य आलं तर त्याला काम म्हणतात. इदम मेस्यात इति इच्छा कामशब्दितः. आणि मग एकदा तरुण वयामध्ये ती इच्छा आली की तिचं लग्न होतं बरं. कोणासोबत. ते कामाची या तारुण्य आली ते द्वेषेशी मांडली वराडिक. आता इच्छेचं लग्नसुद्धा हल्लीच्या काळामध्ये ना लोकांना नाही, आमचं करिअर आम्हाला पहिलं करायचं आहे. काही गोष्टी त्या वयातच झाल्या पाहिजे. त्यातला विवाहसुद्धा हा वयात झाला पाहिजे. नाही म्हणे करिअर आहे, मग त्यामुळे लग्न लांबणीवर. मग ते लग्न लांबलीवर गेलं तर होतं काय माहिती आहे का. सुरुवातीला असं असतं, याला खूप स्थळं येतात. सुरुवातीला एखाद्या विद्यार्थी नाही म्हणतात त्याला ना, विद्यार्थी लग्नात कसं काय राहिलो. तरुण घ्या तरुण. सुरुवातीला त्याची मागणी येतात, स्थळं येतात. म्हणतो नाही मला अजून ह्या परीक्षा द्यायच्या, त्या परीक्षा द्यायच्या, आणि मग मला वेळ आहे अजून. कालांतराने वय वाढलं तर काय होतं माहिती आहे का. मग तो स्थळांच्या मागं जातो. पहिले स्थळं त्याला सांगून यायचे. आणि मुलीच्याही बाबतीत असंच होतं बरं. हल्लीच्या काळामध्ये त्या मुलींना असं वाटतं नाही आमचं करिअर आम्हाला पहिलं तयार करायचं आहे. मग वय निघून जातं. विवाह ही योग्य वयातच झाला पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच त्याच्यामध्ये पुन्हा समस्या निर्माण होतात. आणि मग मधले काही माणसं येतात बघा त्याच्यामध्ये. मग ते जाहिरात आहे. आणि जे मधले आहे ना, ते मधले त्याला काहीतरी मॉनिटरी का काय जाऊ ते, आपल्याला ते माहिती नाही.
हां, मराठीतलं त्या वधूवर सूचक केंद्र सोपं आहे आपलं हे. इंग्रजीमध्ये त्याला दुसरंच काही शब्द आहे, आपल्या काही पाठ नाही तो. आपण कधी तसे कामं केले नाही ना. आणि मग ते मधले माणसं मग त्या जाहिराती असतात बघा, वधू पाहिजे, वर पाहिजे, त्याच्यात वर्ण नसतं खाली. कधीतरी पेपरनं डोळ्याखाली जातं म्हणून ते वाचण्यात येतं. मग त्याच्यात असं वर पाहिजे अमुक जातीचा, अमुक पगाराचा, विदेशात राहणारा. इथं नाही राहायचं, विदेशात जायचं. पुन्हा सगळ्यात महत्त्वाची अट, आई वडील नसलेला. म्हणजे सासू सासरे सोयीच करायचे नाही, सेवाच करायचे नाही, असं असतं ते. मग ते स्थळ योग्य भेटलं की नाही पाहिजे, अनुरूप पाहिजे. बघा जुन्या काळातले लोक लग्न करताना काय काय पाहिजे. आदो कुलम परीक्षेत ततो विद्या तथा वयः कुलम नाही शीलम धनम रूपम देशम पश्चात विवाहित. 7-8 गोष्टी पाहिल्या जायच्या. पहिल्यांदा कुल पाहायचं, कुल कोणत्या कुळातला आहे, उत्तम कुळाचा आहे का, लगेच कळतं. मग विद्या, शिकलेला आहे का उगत दररोज 1.5 GB डाटा संपवितो, हां म्हणजे अंगठे बहादर आहे का काय, नुसता मोबाईल पाहतो, ते पाहिजे का नाही. विद्या तर पाहिजे, विद्वत्ता पाहिजे. त्याच्यानंतर वय पाहिलं पाहिजे. नंतर पुन्हा धन पाहायचं, शीलम चारित्र्य पाहायचं, रूप नंतर. हल्लीच्या काळात रूपाला पहिलं प्राधान्य. मग असं नाही चांगला, तुझा चांगला एखादा फोटो नाही का, म्हण का, अरे लागतो एखादा चांगला तर फोटो. असा म्हणजे कार्यक्रमाच्या पत्रिकेवर छापायला म्हणतो बरं मी, असं का आपल्याला ते माहिती आहे ना तुमचं. हां, फिल्टर केलेला, फिल्टर आपला काय आहे. आपण डीपीमध्ये जेवढे सुंदर दिसतो ना तेवढे नसतो, आणि आधार कार्डावर जेवढे खराब आहे तेवढे नसतो. वाटतं की नाही असं, सोडून द्याविषयी ते पाठवतात. म्हणून ते रूपम नंतर आहे, देश बघावा आणि नंतर विवाह करावा. आता ही इच्छा नावाची कुमारी, काम नावाचं विकार निर्माण होणं इच्छामध्ये तिचं तारुण्य आहे. आणि त्या तारुण्यामध्ये लग्न लागलं, द्वेषेशी मांडली वराळी. काय अनुरूप साथीदार भेटला, द्वेषाच्या बरोबर लग्न लागलं. द्वेष कशाला म्हणतात, क्रोधाला द्वेष म्हणतात. हा आता सांगितली होती. जी वृत्तीच्या आवडी, बुद्धी होय वेडी, विषयाजी आगोडी ते गाय इच्छा. दुसऱ्याचं हा इच्छिल्या सांगडे, इंद्रिय आमिष न जोडे, तेथं ऐसा जो डाव पडे ते तोची द्वेष. इच्छा केली आपण, आणि इच्छा केल्याबरोबर जर आपल्याला अनुरूप भेटला नाही, तर ज्याच्यामुळे ते भेटला नाही त्याच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये जो डाव पडतो की नाही, डंख निर्माण होतो, त्याला म्हणतात द्वेष. मनुष्याला इच्छा असते अमुक आपल्याला गोष्ट मिळावी. साधं उदाहरण, आपण जेवायला बसतो, इच्छा असते. सुरुवातीला खूप आंबेरस खाल्लेला असतो, पण इच्छा असते आणखीन का म्हणा एक शेवटची वाढ यावी, शेवटचा दिवस गोड व्हावा, असं वाटतं की नाही. शेवटची का व्हायला एक वाढ आलीच पाहिजे, अशी तो वाट पाहतो बघा. आणि नेमकं एखादा मनुष्य ना रसानी भरलेली बादली पण घेऊन येतो. इच्छिल्या सांगडे, इच्छा केल्याबरोबर येते जवळ पदार्थ, पण तेवढ्यात एखादा कार्य करतात, काय करतो म्हणे, ते रस वाढतो, राहू दे, हे मागचे वाढणारे काय खायचं, मुद्दाम मी ती बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि हा नेमकं जेवणारा पाहतो की ज्याच्या मनात इच्छा असते. मग आता पदार्थ येत होता, तो ज्याच्यामुळे आला नाही त्याच्याविषयी निर्माण का होतो अंतःकरणात, हां त्याला क्रोधाला काय म्हणतात, द्वेष. तसा अगोदर खूप जेवलेला असतो तो, पण इच्छा असते शेवटची का व्हायना वाढ यावी, द्वेष निर्माण होतो. किंवा दुसऱ्याचं वैभव पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये जळफळाट जो होतो की नाही, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न करणं, याला द्वेषच म्हणतात. आणि भक्ताच्या ठिकाणी नेमका द्वेष नसावा. अद्वेष्टा सर्वभूताना. इच्छेला जर अनुरूप मिळालं तर इच्छा वाढत जाते, आणि इच्छेला जर काही नाही मिळालं तर त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. बघा, पहिल्यांदा अहंकार, शरीर, त्यामध्ये इच्छा ती वाढली, तारुण्य, आणि तिचं लग्न लागलं, ते तर द्वेषाशी मांडली वराडिक म्हणजे लग्न सोहळा. द्वेषाच्या बरोबर लग्न लागलं, मग इच्छेचं लग्न कोणाबरोबर झालं, द्वेषाबरोबर. ही परंपरा दुसऱ्या अध्यायामध्ये आली बरं का सगळी. ध्यायतो विषयान पुंसस
संगस्तेषुपजायते संगासंजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहं सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. तिथं जे 2 श्लोकामध्ये आलं तिथं एका श्लोकामध्ये आलं. तिथं विस्तार आहे, इथं सूत्र आहे. मग अगोदर काय झालं, इच्छा, नंतर त्या इच्छेला प्रबळ वाढली आणि मग कामाची तारुण्य आले की नाही, म्हणजे काम, द्वेष म्हणजे क्रोध. आता काय झालं, काम आणि क्रोध एकत्र आले. थोडक्यामध्ये काम आणि क्रोध, द्वेषाला क्रोध म्हणतात, दुसरा शब्द आहे. आणि इच्छेच्याच तारुण्यातून काम निर्माण झाला. इच्छेची तारुण अवस्था म्हणजे काम. आणि मग काम क्रोध एकत्र आले की त्यांच्यातून पुन्हा काय निर्माण होतं, तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह वाढला झाला तो आजी याने वाढविला अहंकारे. नातू आहे बरं. हा 65वीमध्ये अहंकार आहे ना. अहंकाराचं तनूचं लग्न, तनूच्या आणि अहंकाराच्या उदरातून इच्छा नावाची मुलगी, त्या मुलीचं लग्न झालं द्वेषाबरोबर आणि त्यांच्या उदरी जन्माला आला दोघांस्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला. मी सुखी मी दुःखी. आणि अशा प्रकारचा अविवेक त्याला द्वंद्व मोह म्हणतात. हा द्वंद्व म्हणजे काय, एक प्रकारचा नातूय. नातू कोणाचा, अहंकाराचा नातूय. त्यात पुन्हा बारकावा आहे. मुलाच्या मुलावर तेवढं प्रेम नसतं जेवढं मुलीच्या मुलावर प्रेम असतं, असं म्हणतात बुवा. ते आपल्याला जास्त नाही माहिती, म्हणतात ते. हां, आता हे कधी कधी पाहता, गावाकडे पाहता येतं, हे मुलीच्या मुलावर जास्त प्रेम राहतं असं 2. आणि मग त्या आजोबाचंच नातवावर प्रेम जास्त असतं म्हणा. खरं वडिलापेक्षा मुलगा जास्त कुठं राहतो. आणि आजोबाचं काम आहे मुलाला मंदिरात, नातवाला मंदिरात घेऊन जावं, हरिपाठ होईपर्यंत बसावं तिथं. कारण आजोबा संस्कार चांगले, वेळ असतो त्यांच्याकडे. पण आता जे आजोबा वृद्धाश्रमात राहतात त्यांना काय त्या नातवाचं सुख मिळणार आहे, किंवा नातवाला तरी आजोबाचा काय आनंद मिळणार आहे. ते कुटुंब एकत्र असावं. बघा, ऐसा द्वंद्व मोह झाला तो आजे याने वाढविला. आजोबाने, आजे या म्हणजे आजोबा, अहंकाराने मग त्याचे लाड पुरविले. हा जो द्वंद्व मोह आहे का नाही, ते काय कसं आलं, सुखी आणि दुःखी हे द्वंद्व आहे. पण मी सुखी आणि मी दुःखी, तर तिथं मी लागला की नाही पुढं, तर ते मी लागला म्हणजे अहंकाराचं सान्निध्य आलं तिथं. आणि मग असा द्वंद्व जो भाव आहे ना जीवनामध्ये, आणि आपलं सगळं जीवन याच्यातच जातं आहे बघा, हिशोबातच जातं. सुखी आणि दुःखी. आपल्याला कधी हे माहीतच होत नाही की सुख आणि दुःख हे मनाचे आहे, हे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि आपण याच्या अतीत आहोत. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःखे समे कृत्वा समदुःख सुख स्वस्थः. याच्या अतीत आपण आहोत हे आपल्याला वाटतच नाही. दुःख आलं की दूर सारायचं आणि न मिळालेलं सुख शोधत राहायचं. सगळा जीवनाचा प्रवास या द्वंद्वातच जातो बघा, सगळा. पण द्वंद्वाच्या अतीत व्हावं, याचं साक्षी भावाने प्रकाशन करावं, लक्षातच येत नाही. तो आजे याने वाढविला अहंकारी, तो आजोबाने वाढविला अहंकाराने द्वंद्व मोह वाढवला. किती वाढवतो आपला मोह, कुठपर्यंत अहंकार जातो. उदाहरण एक ऐकलं होतं पाठामध्ये, एक मनुष्य दवाखान्यामध्ये असा एअर झारा मारायचा, सारखा फिरायचा. डॉक्टरांना याला उशीर लागला. कळत नाही का म्हणे तुम्हाला, किती आम्ही तुमची वाट पाहतो. काय झालं, रात्रीभरापासून मला डोळा लागला नाही म्हणे, रात्रभरापासून मी दुखतो आहे. डॉक्टर म्हणले या बसा खुर्चीवर, तुम्हाला तपासतो. तुमचं दुखतं आहे ना, रात्रभरापासून तुम्हाला डोळा लागला नाही. त्यांनी माझं नाही, मंडळीचं दुखतं आहे. दुखतं कोणाचं, मंडळीचं. आणि घेतलं कोणी अंगावर, याने घेतलं. व्यवहारात पण असं आहे, व्यवहारामध्ये सुद्धा हे सध्याला जे अटॅक येतो की नाही लोकांना, त्याचं कारण काय बरं, त्याचं कारणच आहे दुसऱ्याचं दुःख आपण आपल्यावर घेतो, दुसरं काही कारण नाही. एखादी अप्रिय घटना घडते, आता हे घडू नये हे काही आपल्या हातात नाही. आपल्या हातात आहे का, आपल्या हातात आपलंच नाही तर दुसऱ्याचं काय आहे का आपल्या हातात, काहीच नाही. एखादी अप्रिय घटना घडते, परिणाम एवढा होतो की मनुष्य दुसऱ्याच्या दुःखाने पण दुःखी होतो.
आणि त्याला दुःखाचा आवेग म्हणतात. आध्यात्मिक व्यक्तीने सुख आणि दुःख यांना समान किंमत दिली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एक ओवी कायम ध्यानात ठेवावी. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. पण असा द्वेषातून इच्छातून जो काही द्वंद्व नावाचा द्वंद्व मोह निर्माण होतो तो अहंकार वाढवितो बघा. मग मनुष्य काय म्हणतो, हो का हो तुम्ही लय आनंदात आहे आज, मग लॉटरी लागली, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. थोड्या वेळानं का हो आता लय चेहरा पडला, हो ना म्हणे तिकीटच सापडा ना. लॉटरीचं नंबर तर माहिती आहे पण तिकीट नाही ना सापडे ना. झाला की नाही दुःखी. मग का हो तुम्ही फार सुखी, हो म्हणे आपल्याला आमंत्रण आहे, जेवणाचं आमंत्रण आहे, फार मोठे मेनू आहे तिथं, सुखी बघा. सकाळीच मेसेज आला होता मला, म्हणतात बघ व्हॉट्सअपला काहीतरी ग्रुप आहे पंक्तीचे, पण आपल्याला नाही माहिती, मी त्याच्यात नाही आहे, म्हणतात काय ते. हो सकाळीच मेसेज आला मला, आज जेवण आहे, मेनूची यादी आली म्हणे, सुखी होतो की नाही. आणि तिथं गेला म्हणजे का रडतो, मग काय म्हणे पहिल्या पंक्ती जागाच नाही भेटली, झाला दुःखी. असं सुखाचं आणि दुःखाच्या चक्रामध्ये आयुष्य निघून जातं. मनुष्य स्वतःच्या दुःखाने एवढा सुखी, आपलं दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे का नाही. का हो तुमचं पोट कधीपासून दुखतं, म्हणे शेजाऱ्याने घर बांधल्यापासून. दुसऱ्याच्या आनंदाने किती कनिष्ठ भावना आहे. आपल्या दुःखाने दुःखी होणं मान्य एक वेळेस, पण दुसऱ्याच्या सुखाने आपण दुःखी होणं हे काही खऱ्या आध्यात्मिक पुरुषाचं लक्षण नाही. असा द्वंद्व मोह झाला तो आजेयाने वाढविला अहंकारे. अहंकार नावाच्या आज्याने तो द्वंद्व मोह फार वाढवला. किती आपण जीवनात विचार करा ना, किती सुख आणि दुःखाचे प्रकार आहे आपल्याला. एखाद्याने स्तुती केली, वा 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 मी विद्वान आहे, आणि एखादा मला तर वाटलं तुम्हाला लय चांगलं कीर्तन येत असं, तुम्ही तर अजून पहिल्या वर्षाला बसायचे योग्यतेचे नाही, रडला. शब्दावर सुखी दुःखी. चांगलं आसन बसायला दिलं सुखी, आणि एखाद्याने बसायला पोतं दिलं झालं दुःखी. शब्द स्पर्श रूप, फोटो चांगला आला, वा 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 तुझ्या मोबाईलमध्ये काढ बरं चांगला येतो म्हणे, चांगला आला फिल्टर वगैरे कोण म्हणतात ना, वा सुखी. आणि भला वेडा वाकडा आला, काहीतरी बदलतात बघा ते कॅमेऱ्यामध्ये, असं वेडा वाकडा फोटो येतो, रूप पाहिलं झाला दुःखी. सुगंध आला सुखी, दुर्गंध आला दुःखी. चांगल्या प्रकारचं खायला मिळालं सुखी, नाही मनाप्रमाणे पदार्थ मिळाला की दुःखी होतं की नाही. पंचविषयाच्या सुख आणि दुःखाच्या चक्रामध्ये अख्खं आयुष्य निघून जातं सगळं. आणि या द्वंद्व म्हणजे जोडी आहे, द्वंद्व म्हणजे काय दोन एकत्र. आणि तो कोबरा अपेक्षा काय करता, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांनी द्वंद्वाचं उल्लंघन केलं त्यांचा मी सेवक कधी होईल. आणखीन काही विचार पाहायचा आहे आपल्याला, तो विचार आता आपण मग तो आजेयाने वाढविला अहंकारे विचार थोडासा आपण उद्या करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. 2 लग्न लागले.